नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. नांदेड लोकसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला. 26 एप्रिलला नांदेड लोकसभेचं मतदान झालं होतं आणि त्यानंतर नांदेड लोकसभेमधून कोण निवडून येणार याविषयीचे तर्कवितर्क बांधले जात होते, अंदाज लावले जात होते. अखेर काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केलेला आहे. एकूणच या मतदारसंघामध्ये आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचं पारडं जड होतं असं आपल्याला दिसून आलं. या संदर्भात आम्ही क्रॉसलाईनच्या माध्यमातून यापूर्वीच विश्लेषण केलेलं आपल्याला माहीत आहे. काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल हे ठाम असताना देखील 2 दिवसा अगोदर TV चॅनल्सनी जे अंदाज व्यक्त केले, एक्झिट पोल ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये नांदेडमधून भाजपाचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज बांधला जात होता आणि त्यानंतर मात्र मतदारांमध्ये एक खळबळ उडाल्याचं आपल्याला दिसून आलं की एकंदर परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने असताना TV चॅनल्स इथून भाजपाचे उमेदवार निवडून कसे येतात याचा अंदाज कसा बांधला जातोय या संदर्भात एक संभ्रम मागील 2 दिवसापासून निर्माण झाला होता. परंतु हा संभ्रम आज 4 जून रोजी संध्याकाळी दूर झाला आणि आज रात्री 10 वाजेपर्यंत चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे. अधिकृतरित्या नांदेड जिल्हा लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला आणि वसंतराव चव्हाण हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यापेक्षा 59,442 मतांनी निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते, 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोकराव चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होईल आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा कयास होता. पण जसा जसा काळ गेला आणि निवडणूक प्रचार सुरू झाला त्या अनुषंगानं या मतदारसंघामध्ये रंगत पाहायला आपल्याला मिळाली आणि नांदेड लोकसभेची ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि मतदार अशा पद्धतीनं झाले. म्हणजे वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार जरी असले तरी ऐनवेळेला त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत देखील अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले गेले, परंतु ज्या दिवशी उमेदवारी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी वसंतराव चव्हाण यांनी जे दंड थोपटून आणि मांड्या थोपटून विरोधकांना आव्हान दिलं, त्यानंतर मात्र मतदारांमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झाला आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जर आपण ही निवडणूक बघितली असेल तर मतदार विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये मतदारांचा विजय झाला असं आपल्याला म्हणता येईल. एकूण नांदेड लोकसभा मतदारसंघाचं विधानसभा मतदारसंघनिहाय जर आपण विश्लेषण बघितलं तर अनेक दिग्गजांना या ठिकाणी विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. खुद्द अशोकराव चव्हाण यांना देखील ही निवडणूक विचार करायला लावणारी ठरणारी आहे, कारण त्यांच्या भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना लीड मिळालेली आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळेस नायगाव विधानसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांना काँग्रेसचं जे मतदान होतं तर ते कमी मिळालं होतं. लीड तिथून भाजपाच्या उमेदवारांना मिळाली होती. आता त्याचा बदला म्हणा किंवा एक चित्र म्हणा, उलटं चित्र म्हणा, अशोकराव चव्हाणांच्याच भोकर विधानसभा मतदारसंघामधून यावेळेस काँग्रेसला जास्त मताधिक्य मिळालेलं आहे. अर्थात वसंतराव चव्हाण यांना मताधिक्य मिळालेलं आहे. खरं तर भोकर मतदारसंघ हा अशोकराव चव्हाण यांचा मतदारसंघ, काँग्रेसचा बालेकिल्ला, परंतु अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं या ठिकाणाहून देखील भाजपला मताधिक्य मिळेल असा एक अंदाज होता. तो अंदाज देखील फोल ठरलेला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो ते फॅक्टर ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये लागू पडले. त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर जो जास्त प्रमाणात चर्चेला गेला तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. जरांगे पाटील यांचे उपोषण जे होते त्या उपोषणाच्या अनुषंगानं या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं भरघोस मतदान हे काँग्रेसच्या उमेदवाराला पडेल अशी एक अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा देखील कुठेतरी मावळल्याचं आपल्याला दिसून येत आहे.
आता वसंतराव चव्हाण निवडून आल्यानंतर मराठा समाज बांधव किंवा त्यांचे नेते मराठा समाजामुळं वसंतराव चव्हाण निवडून आले असा जरी दावा करीत असतील तरी तो दावा म्हणावा तितका प्रबळ नाही, ही आपल्याला आकडेवारी बघितल्यानंतर दिसून येतं. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये नांदेड उत्तर विधानसभा, नांदेड दक्षिण विधानसभा, त्याच्यानंतर नायगाव विधानसभा मतदारसंघ, भोकर विधानसभा मतदारसंघ, देगलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघ असे 6 विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर आपण सुरुवातीला भोकर विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया आणि भोकर मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाण यांना किती आघाडी मिळाली आपण पाहू. तर भोकर मतदारसंघ हा वसंतराव चव्हाण यांना कल देताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या फेरीपासूनच भोकर विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळत होती. ती लीड कमी अधिक जरी प्रमाणात असली तरी शेवटपर्यंत ही लीड कायम राहिली आणि वसंतराव चव्हाण यांना 1850 इतकं या मतदारसंघामधून मताधिक्य मिळालेलं आहे. त्याखालोखाल जर आपण गेलो तर नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ देखील आहे. नांदेड उत्तर मी यासाठी राखून ठेवतोय, तो शेवटी आपल्याला सांगणार आहे, कारण ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ज्या मतदारसंघाचा प्रभाव राहिला आणि जे मताधिक्य वसंतराव चव्हाण यांना मिळालं तर त्याच्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघाचा फार मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. नांदेड दक्षिणकडे आपण जाऊयात. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 5622 इतक्या मतांची लीड ही वसंतराव चव्हाण यांना मिळालेली आहे. सध्या या मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे करत आहेत. त्यांनी या मतदारसंघामधून बऱ्यापैकी लीड वसंतराव चव्हाण यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याखालोखाल होम ग्राउंड जे आहे वसंतराव चव्हाण यांचं, या ठिकाणाहून मोठी लीड त्यांना मिळेल अशी एक अपेक्षा होती आणि नायगाव आणि परिसर जो त्यांचा होम ग्राउंड आपण म्हणतो किंवा त्यांचा ज्या भागात परिचय आहे, संपर्क आहे, नातेवाईक आहेत, अशा भागातून त्यांना खरं तर लीड मोठ्या प्रमाणात मिळायला पाहिजे होती. परंतु ही लीड खरं तर म्हणावी तशी वसंतराव चव्हाण यांना मिळालेली नाही. परंतु नाही म्हणण्यापेक्षाही बरी असं आपल्याला म्हणता येईल. परंतु ही लीड साधारणतः 17-18व्या फेरीनंतर वसंतराव चव्हाण यांना मिळाली. 17व्या-18व्या फेरीच्या अगोदर पहिल्या फेरीपासून तिथं प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणजे भाजपाच्या उमेदवारांना या भागातून लीड मिळालेल्याचं आपल्याला दिसलं. परंतु 17व्या-18व्या फेरीनंतर मात्र नायगावनं नाव ठेवून घ्यायला जागा त्यांनी ठेवली नाही. तर या मतदारसंघामधून वसंतराव चव्हाण यांना 5059 मतांची लीड पाहायला मिळते. त्याखालोखाल नायगावला चिटकून असलेला आणि ज्या मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाण यांचा प्रभाव आहे, संपर्क देखील आहे, अशा या मतदारसंघामध्ये देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाच मताधिक्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण शेवटी ज्या 4 फेऱ्या होत्या, 20व्या फेरीनंतर या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात वसंतराव चव्हाण यांना मतं मिळाली आणि केवळ 470 इतकं मताधिक्य देगलूर मतदारसंघामधून वसंतराव चव्हाण यांना मिळालेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर आहेत, परंतु त्यांनी या मतदानाच्या प्रक्रियेत कुठेही सहभाग घेतला नाही. अगदी ते अलिप्त राहिले. त्यांचा कुठेही ते प्रचारात फिरले नाहीत किंवा विरोधातही फिरले नाहीत. म्हणून या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांना अतिशय अल्प मताधिक्य मिळालेलं आहे 470चं. आणि विशेष म्हणजे हा मतदारसंघ भास्करराव पाटील खदगावकर यांचा देखील आहे. पूर्वाश्रमीचे आमदार ते याच भागाचं प्रतिनिधित्व करत होते आणि मिनल खदगावकर ह्या देखील या मतदारसंघावर नजर ठेवून आहेत. तर ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 470ची लीड जरी मिळालेली असली तरी ह्या भागामध्ये भाजपाचं प्राबल्य असल्याचं आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर शेजारचा जो विधानसभा मतदारसंघ आहे नायगावच्या आणि देगलूरच्या, तो आहे मुखेड विधानसभा मतदारसंघ. या मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे डॉक्टर तुषार राठोड हे प्रतिनिधित्व करतात आणि तुषार राठोड यांनी मात्र आपला मतदारसंघ हा कायम ठेवल्याचं किंवा आपलं प्रभुत्व आणि वर्चस्व ठेवल्याचं आपल्याला इथं मिळालेल्या मतदानावरून लक्षात येतं. शेवटच्या 17व्या-18व्या फेरीपर्यंत इथं भाजपचे उमेदवारच आघाडीवर होते, परंतु शेवटच्या 4 फेरीमध्ये मात्र 4 ते 5 फेरीमध्ये मात्र वसंतराव चव्हाण यांना बऱ्यापैकी इथं मतं मिळाली आणि त्यांना 3108 मताची लीड
या मुखेड मतदारसंघामधून मिळालेली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर नायगाव, देगलूर किंवा मुखेड या भागामध्ये म्हणावा तसा प्रतिसाद काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेला आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी नायगावमध्ये राजेश पवार हे भाजपाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी देखील या मतदारसंघामध्ये भाजपाला मताधिक्य मिळावं यासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मुखेडमध्ये तर डॉक्टर तुषार राठोड यांचे प्रयत्न आपल्याला या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहेत. कारण लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये जर आपण आपल्या मतदारसंघामधून आपापल्या पक्षाला लीड दिली तर उद्या विधानसभेची उमेदवारी मागताना कोणतीही अडचण जाऊ नये किंवा विरोधक आपल्या बाबतीतचा उलटा प्रचार करू नयेत अशी काळजी त्या भागातील उमेदवार प्रतिनिधींनी घेतल्याचं आपल्याला यावरून दिसून येतं. म्हणजे राजेश पवार आणि तुषार राठोड यांनी आपल्या मतदारसंघावर प्रभुत्व ठेवल्याचं सध्या तरी दिसून येतं. कारण 5,000ची आणि 3,000ची आघाडी ही काही फार मोठी आघाडी म्हणावी तशी आपल्याला दिसून येत नाही. आता राहिला फॅक्टर तो म्हणजे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा. जेव्हा मतदान झालं 26 एप्रिलला तेव्हा रात्री 8-9 वाजेपर्यंत उशिरापर्यंत ज्या मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू होती तो म्हणजे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ. या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे गटाचे बालाजीराव कल्याणकर हे प्रतिनिधित्व करतात. ते शिंदे गटाचे आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी प्रचंड मोठी लीड घेतलेली आहे. त्यांना एकूण 37,141 मतांची लीड नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघानं दिली. एकूण आपण बाकीचे 5 मतदारसंघ जर बघितले तर त्या ठिकाणी 1,800, 3,000, 5,000, 4,000, 400 इतक्या मतांची लीड काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. परंतु उत्तर विधानसभामधून मात्र 37,000 मतांची लीड मिळालेली आहे. हे मतदान ज्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो, मुस्लिम मतदार जे आहेत, या मुस्लिम मतदारांनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान केलं आणि त्याची परिणिती म्हणजे वसंतराव चव्हाण यांना लीड मिळण्यामध्ये झालेली आहे. वसंतराव चव्हाण यांना एकूण जे विजयाची लीड मिळालेली आहे, मताधिक्य मिळालेले आहे ते आहे 59,442. त्याच्यातून आपण 37,141 हा आकडा जर वजा केला तर 23,000 इतकं मताधिक्य त्यांना इतर मतदारसंघामधून मिळालेलं आहे. जे अल्पसंख्याक मतदार आहेत यांनी जर मतदानाचा रेटा लावला नसता तर कदाचित आजच्या ह्या निवडणुकीचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. आता जर आपण बघितलं तर मराठा समाजाचं मतदान नेमकं काँग्रेसच्या उमेदवाराला किती झालं हा खरं तर या ठिकाणी पडणारा प्रश्न आहे. भोकर मतदारसंघामधून झालेलं वसंतराव चव्हाण यांना मतदान हे जरी अशोकराव चव्हाण यांच्या नाराजीमधून झालेलं असलं तरी ते वसंतराव चव्हाण यांना विजयापर्यंत घेऊन जाणारं निश्चितच नव्हतं. तर शेवटच्या टप्प्यामध्ये जे मतदान वसंतराव चव्हाण यांना झालं ते मतदान आणि नांदेड उत्तरमधून मिळालेली लीड ही वसंतराव चव्हाण यांच्या विजयासाठी शिल्पकार ठरली असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. या ठिकाणी आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांची देखील दखल घ्यावी लागेल. कारण वंचितचे उमेदवार प्रभावी ठरणार नाहीत किंवा त्यांना मताधिक्य मिळणार नाही असाही अंदाज या निवडणुकीमध्ये बांधला जात होता. वंचित समाज जो आहे तो डोळस झाला आहे आणि यावेळेस वंचितला मतदान म्हणजे भाजपाला मतदान असं जे वंचित मतदारांच्या लक्षात आलं होतं त्यामुळं वंचितांचं मतदान हे काँग्रेसला जाईल असाही अंदाज होता. परंतु वंचितचे अविनाश भोसीकर यांनी साधारणतः 25व्या फेरी अखेर 91,000चं मताधिक्य घेतलेलं आहे. हे मताधिक्य देखील फार मोठा बदल या मतदारसंघामध्ये घडून आणण्याची क्षमता या आकडेवारीमध्ये आहे. परंतु तसं न होता केवळ मराठा समाजाचं मतदान किंवा काँग्रेसवर प्रेम करणाऱ्यांचं मतदान आणि नांदेड उत्तर भागामधलं मतदान हे वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. वंचितनं जर आणखी जोर मारला असता तर कदाचित चित्र आणखी वेगळं दिसलं असतं. 2019च्या निवडणुकीमध्ये MIM आणि वंचित यांची आघाडी होती तेव्हा
यशपाल भिंगे यांना 1,66,000 मतं मिळाली होती. आता वंचितसोबत कुणाचीही आघाडी किंवा युती नसताना देखील अविनाश भोसीकर यांनी 91,000 मतं या ठिकाणी घेतलेली आहेत. म्हणून येणाऱ्या काळात येणाऱ्या विधानसभा, महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये वंचित मतदारांची ताकद त्या पक्षांच्या नेत्यांना लक्षात घ्यावी लागेल. त्यांना वगळून चालता येणार नाही, हे देखील या निवडणुकीनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एकूणच नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघानं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं लक्ष वेधलेलं आहे आणि येणाऱ्या काळात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय असू शकेल याचा अंदाज आत्ता जरी आपल्याला व्यक्त करता आला नाही, तर निश्चितपणे आपण काही दिवसांमध्ये या विषयावर चर्चा करूयात. आणि जी निवडणूक नांदेड लोकसभा मतदारसंघाची झाली, ती निवडणूक खरं तर अस्तित्वाची होती, प्रतिष्ठेची होती आणि स्वाभिमानाची देखील होती. अशोकराव चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं त्यांच्या मागे समाज येईल, मतदार येतील असा एक अंदाज बांधण्याची चूक भाजपाच्या श्रेष्ठींनी केली आणि मतदारांना गृहीत धरण्याचं राजकारण अशोकराव चव्हाणांनी देखील केलं की काय, असा एक प्रश्न आता आपल्याला पडतो आहे. ही निवडणूक जशी प्रतिष्ठेची, अस्तित्वाची होती, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील ही चित्र बदलणारी निवडणूक आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव नेमका कुणामुळे झाला असं जर आपल्याला या ठिकाणी कोणी विचारलं तर निश्चितपणे अशोकराव चव्हाण यांना भोवलेली नाराजी ही प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. कारण प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याबद्दल जनतेमध्ये कुठेही रोष दिसून आला नाही, पण ऐनवेळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे अशोकराव चव्हाण आणि विशेषतः मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी यासाठी पसरली की देवेंद्र फडणवीस जे मराठा आरक्षणासाठी विरोध करतात, जरांगे पाटलांवर SIT ज्यांनी लावली, त्या पक्षाकडे अशोकराव का गेले ही एक नाराजी. आणि सर्वसामान्य मतदार जो अशोकराव चव्हाण यांच्यावर प्रेम करायचा, जो विश्वास अशोकराव चव्हाण यांच्यावर होता, ते अशोकराव चव्हाण मतदारांना गृहीत धरून भाजपामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर गेल्यामुळं देखील लोकांमध्ये नाराजी पसरलेली होती. काँग्रेससारखा पक्ष अशोकराव चव्हाण गेल्यामुळं उघड्यावर पडला होता आणि आता मग काँग्रेसकडं कुणीही नाही असंही चित्र तयार झालं, उमेदवारी कोण लढवणार असंही चित्र तयार झालं आणि ऐनवेळी नायगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले वसंतराव चव्हाण प्रकृती अस्वास्थ्य असतानाही त्यांनी जो मोठेपणा दाखवला, त्यांनी जी हिंमत दाखवली, त्या हिमतीला काँग्रेस पक्षानं देखील दाद दिली आणि वसंतराव चव्हाण या ठिकाणी निवडून आले. खरं तर वसंतराव चव्हाण यांच्या विजयामध्ये मतदारांचा फार मोठा वाटा आहे आणि या वाट्यामध्ये आणखी वाटा मोठा आहे तो नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा. यामध्ये मी जसं अल्पसंख्याकांचा उल्लेख या ठिकाणी केला, त्याच पद्धतीनं मराठा समाजाचं देखील या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान झालेलं आपल्याला आढळून येतं. त्याचा फायदा देखील काँग्रेसच्या उमेदवाराला झालेला आहे. आणखी एक गमतीची बाब अशी की ज्या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराकडे तगडे नेते असताना मात्र भाजपाच्या श्रेष्ठींनी ही जागा हातची जाऊ नये यासाठी अतोनात प्रयत्न केले. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या दिग्गजांच्या सभा या मतदारसंघामध्ये झाल्या, परंतु त्याचा कोणताही परिणाम या संघातील मतदारांवर झालेला आपल्याला दिसून आला नाही. त्या उलट केवळ अमित देशमुख यांची जर सभा सोडली किंवा नाना पटोले यांची जर सभा सोडली तर कोणत्याही दिग्गज काँग्रेसच्या नेत्याची सभा इथं झाली नाही. असं असतानाही ही निवडणूक मात्र मतदारांनी एकतर्फी लढवली आणि ती जिंकून देखील दाखवली. तात्पर्य असं की नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली ही तरुणांसाठी, निवडणुकीमध्ये येणाऱ्या आश्वासक चेहऱ्यांसाठी प्रेरक आहे आणि ती प्रेरणादायी ठरणार आहे. याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर निश्चितपणे होईल. आपण या संदर्भात नक्कीच लवकरच विश्लेषण करूयात. आणि आज काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी झालेले आहेत, तर त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देखील देऊयात आणि नांदेडच्या विकासासंदर्भात ते यापुढं जागरूकपणे, डोळसपणे काम करतील अशी अपेक्षा देखील व्यक्त करूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.